आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. आणि या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि तुम्ही बारकाईनं ऐकत आहात आणि आवडत असल्याच्या प्रतिक्रिया देत आहात, याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो. मंडळी, मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की एक मुलीची माझी एका कार्यक्रमामध्ये भेट झाली वगैरे, असं काही ऐकलं तुम्ही. आणि हे माझ्या घरच्या आईचं समजा स्वभावामुळे हे बरेच जे जवळचे जे माहितीवाले पाहुणे होते ते जरा टाळाटाळ करत होते. कारण तिथं मुलगी द्यायची म्हणजे जरा अवघडच आहे. मग ती मुलाला बाहेर काढावं आणि तिकडंच त्याला कुठं काहीतरी काम वगैरे तिकडंच काही करून त्यानं काही करील, पण त्या घरामध्ये मुलगा नसला पाहिजे, आपली मुलगी नसली पाहिजे, अशा मताचे आमचे जवळचे जेवढे सोयरे होते, पाहुणे होते. कारण आमच्या आईचा स्वभाव कडक. मी याच्या अगोदर पण सांगितलंय, कारण तिला कमी जास्त काही जमत नव्हतं. सहन करण्याची क्षमता त्याच्याकडे नव्हती काही. त्याच्यामुळं बरेच प्रॉब्लेम येत होते. पण ते झालं, बहिणीचं लग्न झालंय, भावाचं झालंय, पण आता ते माझा स्वभाव, मला त्या आईवडिलाशिवाय बाहेर राहताही नाही गेलं. आणि मला कुठंतरी वाटायचं की आईवडिलापाशीच राहणं गरजेचं आहे. अशा परिस्थिती चालली होती दिवसानुदिवस. माझा अभ्यास बी चालला होता बी एचा. बी ए शिकत होतो त्यावेळेस मी. आणि त्याबरोबरच मी असे कार्यक्रम बी करत होतो. आपलं रेडिओला लेखन करणं, कथा लिहिणं वगैरे, कार्यक्रम सादर करणं, या अशा गोष्टी करत होतो. नाटिका तयार करणं, नभोनाट्य म्हणून जे असतात ती नाटकं तयार करणं, त्या कलाकाराची वगैरे ती पण पाठीमागं सांगितलं मी. त्यानिमित्त माझी एका मुलीची भेट बी झाली होती. आमचं समजा प्रेम वगैरे झालं वगैरे, ती मोडलं ते पण सांगितलं तुम्हाला. मग हे असं चाललं होतं आमचं. म्हणजे असंच हे काही काही हे ताणबांबी मध्ये कधी कार्यक्रमाला येऊ लागायचा, कधी कार्यक्रमात मी सहभाग बी द्यायचा त्याला थोडाफार. कारण त्याची जी डब होते, आता आकाशवाणीसाठी जे असतात काही सिस्टीम, ते त्याच्यामध्ये नव्हते. त्याच्यातले गुण त्याचे वेगळे होते. कारण तो तमाशात काम करणाऱ्यापैकी तशा जर काही असेल नाटकात कुठं काही, तरच मी त्याला बोलवत असे. तशा बेसचा आवाज असेल तर. अशा इतर आवाजासाठी मी वगैरे काही त्याला बोलवत नव्हतो मी. पण बरेच कार्यक्रमामध्ये मी त्याला सहभागी घेतलं होतं, केलं होतं. तर असं चाललं होतं रुटीनमध्ये. आणि माझा जो मोठा भाऊ आहे, तो काय करत होता, एक पेंटिंगचे काम करत होतं. म्हणजे जे रोडला पूर्वी काय असायचं, रोडला जे आता बी आहेत नावं, समजा सोलापूर इतक्या किलोमीटर, सांगली इतकं, असे जे नाव बोर्ड असतात ना, मोठमोठे बोर्ड वगैरे, त्या बोर्डाचं कॉन्टॅक्ट घेत होता पेंटिंगचं. आणि त्या काळामध्ये डिजिटल ही पद्धत नव्हती, डिजिटल आलेलं नव्हतं. त्याच्यामुळं ते कामं तो स्वतः असं करायचा. आणि एक त्याला काम असं चांगलं मोठं भेटलं होतं, एक चांगल्या गुत्तेदाराकडून. खूप मोठं काम होतं महाराष्ट्रातलं. आणि त्या कामामुळे तो सतत बिझी असायचा. खूप काम करतो तो, मेहनती आहे त्याचा. म्हणजे मेहनत करणारा तो, बसून राहणाऱ्यापैकी नव्हता. आणि त्याच्या मेहनतीला फळ बी होतं, काही अडचण नव्हती. आणि त्यानं मी झिरोतून बऱ्यापैकी उभा केलं होतं सगळं. आणि बरंच चाललं होतं त्याचं, व्यवस्थित चाललेलं आहे ही. पण आमचे जास्त असं म्हणजे हे नव्हतं. कारण फक्त मी जात असे कार्यक्रमानिमित्तच. मी ज्यावेळेस मी कार्यक्रम बीड आकाशवाणीला करत असे, त्यावेळेस मी समजा घरी जाणं वगैरे असं असायचं. मग एका दिवशी बोलता बोलता तो एका दिवशी म्हटला की तू गावाकडे काय करतोस नुसतं, तू इथं मला मदत करू लाग म्हणला. म्हटलं मला अभ्यास बी असतो, म्हटलं अभ्यास असतो, हे रेडिओचे कार्यक्रम लिहावा लागतात वगैरे. नाही म्हणलं काय नाही, थोडंफार 1-2 तास काम करू लागत जा, म्हणजे तुला बी असं म्हणजे पुढे पैशाची मदत होईल. म्हणला गावाकडे काही बांधकाम करूया थोडंसं, म्हणजे रूम वगैरे काही, उद्याच्याला लग्न वगैरे काही करायचं ठरलं तर ते रूम वगैरे लागतील, अगर थोडं बांधकाम करू. कारण ते पत्र्याचे घरं होते जुन्या काळातलं, तर थोडंसं
चांगल्या पद्धतीने बांधूया. स्लॅब वगैरे काही नव्हतं त्याच्या मनामध्ये, पण एक जुनं बांधकाम पाडून नवीन बांधकाम करायचं. तर मी तुला तिकडे पैसे देतो, तू बांधकाम कर, आपण बांधकाम करूया, असं तो घरी चर्चा केली माझ्याबरोबर, त्याच्या बायकोच्या समोर, म्हणजे आमच्या वहिनीसमोर. तर माझे त्यावेळेस 2 पुतण्या होत्या लहान लहान, व शाळेत जात होत्या. आणि अशी चर्चा ती आमच्या वहिनीने ते ऐकलं, आमच्या दोघांच्या भावाभावांच्या गप्पा. तर आतून ऐकलं स्वयंपाक रूममधून की त्यांचं टक्कुरं फिरलं जरा थोडंसं, पण त्यांनी दाखवलं नाही काही. पण त्यांच्या ह्याच्यामध्ये समजा वागणुकीमध्ये थोडासा बदल झाला. कारण भावाला कुठेतरी शेवटी कसं असतं, रक्ताचं नातं, जरी प्रेम जास्त नव्हतं त्याचं काही, पण त्याला कुठेतरी वाटायचं की गावाकडे बी काहीतरी आपलं आलं गेलं, बसायला उठायला होईल घर. या उद्देशानं तो चर्चा करत होता माझ्याबरोबर की तू इथं मला काम करू लाग, तुला मी त्याचे पैसे देतो, आणि तू गावाकडे आपण 1-2 रूम बांधूया. हं? तर मी म्हटलं बरं ठीक आहे. म्हणून मी हो म्हटलं. काम करीत करीत आपला माझा अभ्यास बी करत होईल, आणि ते पैसे समजा काम केल्यानंतर मिळतील, आणि ते पैशाचं आपण बांधकाम करूया. कारण त्या पेंटिंगच्या कामामध्ये खूप पैसा होता. खूप पैसा मिळत होता त्याला. आणि मला तरी काय, स्वतःला कुठं बांधकाम करायला देतो म्हणतं, मी मदत करतो वगैरे करू लागतो, म्हणून मी बी हो म्हटलं. आणि माझं कामाचं रुटीन चालू झालं. सकाळी पहाटे तो 3 वाजता उठायचा. आणि 3 वाजता उठून म्हणजे तो बोलून मला घेऊन जायचा सायकलवर. आम्ही तिथले MIDC मध्ये, म्हणजे आकाशवाणीकडेच होतं ते काम तिथं. मग ते सांगायचं मला हे करायचं. तिथं ते बोर्ड असे, त्या बोर्डावर ते रेडियम वगैरे चिटकलेला, त्याच्यावर ते रेखाटायचं पेन्सिलनं, आणि ते पुन्हा त्याच्यावर चिटकायचं, पेंटिंग करायची असं असायचं त्याच्यावर. तर ते मला थोडंफार येत होतं. म्हणजे मी काय एवढं परफेक्ट पेंटिंगमधला नव्हतो, पण मला जमत होतं ते. म्हणून आपलं म्हणजे करून घ्यायचं, ते आपलं मधले भरून घ्यायचे नाव वगैरे असं चालू झालं. आता 2-4 दिवस 4-8 दिवस झालं. मग का असतं बघा मंडळी, हे जिथं कुटुंबामध्ये जे भावाभावाचं जे विदुष्ट येतं, ते केवळ बायकामुळे येतं. आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे की भावामध्ये विदुष्ट आणणारे म्हणजे बायका, मग ती कुणाचे बी असतील हो. म्हणजे कुटुंब फोडण्यामध्ये बायांचा हात 100%. आता व्यवस्थित चाललं होतं, भाऊजाई बी आपले सकाळी म्हणजे आपलं तुकडा पाणी करायचं आहे, तर माझं मी सकाळी जायचं, मग तो मला तिथं काम लावून तू लवकर यायचा, आंघोळ करायचा, मग मी जायचं, पुन्हा मी आंघोळ करायचं, माझा अभ्यास, माझं रेडिओचं काही काम असायचं, माझं कॉलेजचं असायचं अभ्यास, असं चाललं होतं रुटीनमध्ये आपलं व्यवस्थित. आणि मग त्या म्हणजे वहिनीला आमचं हे खपाना गेलं. म्हणजे आता ती वहिनी आहे, भाऊ आहेत, पुतणे बी मोठ्याला झाले, ते नोकरी करतात, लग्न झाले त्यांचे, ती बाजू वेगळी. पण समजा त्यांनी आता जरी कार्यक्रम माझा ऐकला तरी त्यांना ते लहानपणचं आठवल. कारण भाऊजेला ही गोष्ट पटत नव्हती. कारण बाया खूप आगाऊ राहतात. कारण आमच्या शेजारी तिथं जी त्यांनी रूम केलेली होती, त्या रूम शेजारी काही बाया होत्या अलीकडल्या. मग ती बायाची चर्चा, कोण आहे होते येत आहे तुमच्यात? ती म्हणले माझं दीर आहे म्हणले. आणि बऱ्याच वेळेस मी बारकाईने लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. म्हणजे असं आता रूम एकच, स्वयंपाक रूम आणि एक रूम, असं एक क्वाट टाकलेलं ती लेकरबाळाचं. आणि मग बाकीचं झोपण्यासाठी समजा मी असं गच्चीवर जायचं ते, कारण मला अभ्यास बी करावा लागायचा. उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणजे पाऊस काळ नव्हता त्यावेळेस तिथं वरी. त्यावेळेस मग ते उन्हाळ्याचे दिवस होते, मी वरी जाऊन झोपायचं आणि तिथंच अभ्यास बी करायचं. तिथे एक असे गज असतात ना स्लॅबचे, त्या गजाला बल्ब लावले, ट्यूब लावलेली होती, त्या ट्यूब खाली आपला अभ्यास करायचा. तर योग म्हणून असं ते बैला आमच्या म्हणजे वहिनीला ह्या गोष्टी काही पटना गेल्या. कारण त्यांना वाटायचं की आपल्या नवऱ्यानं इथं कमाईचे, ह्याला पैसे द्यायचे, गावाकडे बांधायचं, आपले पैसे उडतील, हे त्यांचं समज हे लक्षात येत होतं ना. माझा अभ्यासच होता, ज्योतिषशास्त्र शिकणारा माणूस मी. माणसं ओळखायला मला काहीच वाटत नव्हतं. काय चाललंय यांच्या डोक्यामध्ये हे पटकीने कळत असं मला. आणि शेजारची बाई येऊन बसल्या की म्हणायचं कोण आहे, धीर आहे? तर ती म्हणे, धीर म्हणलं की म्हणते काय हितच राहायला म्हणल्यास मग तुमच्या इथल्या ह्याच्यामध्ये हिस्सा करे होईल तू. म्हणजे त्यांचा प्लॅन होता की आता ही कमाई, त्याच्यामध्ये जागा घ्यायची, बांधकाम करायचं, हे त्यांचे प्लॅन होते. आणि त्याच्यामुळं मी त्यांना एक व्यत्यय व्हायलो, म्हणजे अडथळा व्हायला लागलो त्या वहिनीला ती गोष्ट. पण ती भावाला कुठतरी वाटतं. पण भाऊ आमचा नंदी बैल, म्हणजे पूर्णतः बायकोचं ऐकणारा. म्हणजे आता बी भाऊ आहे, पण आम्ही बोलत नाहीत, कारण ह्या गोष्टीमुळे मला पटत नाही त्याच्यात हे.
आणि आमचं येणं जाणं पण नाही, काही भांडण तंटा नाही, काही पण येणं जाणं नाही आमचं. तर तो बायकोचं ऐकणार म्हणजे आमच्या भाषेमध्ये नंदी बैल म्हणतो अशा लोकांना. कारण बायकोचं ऐकायचं, पण किती ऐकायचं त्याला बी काही मर्यादा असते. तर अशा पद्धतीनं तिने सांगितलं एके दिवशी. आता मी वर गच्चीवरच बसलो होतो, म्हणजे गच्चीवर असायचं माझं. पण ते काय होतं, मी अगोदर तंत्रज्ञानातला माणूस. मी त्यावेळेस आता सारखं काही एवढी सिस्टीम नव्हती, पण मी इलेक्ट्रॉनिक्स वगैरे अशा गोष्टीतला असलेला माणूस, टेक्निकलचा माणूस होतो. मला ते पण तंत्रज्ञान कळत होतं. मी एक टेप रेकॉर्डरमधलं एक माईक असतं छोटंसं, आता बी आहेत माईक, ते छोटंसं माईक, त्याला ट्रान्समीटर बनवलेलं होतं. हे कुणालाच माहीत नव्हतं. काहीही करतो हे माहीत आहे, पण इथं आपल्या इथं ट्रान्समीटर बसवलं येणं हे माहीत नव्हतं. मी ट्रान्समीटर खाली ठेवलेलं होतं, ते एक रॅक होतं, रॅकच्या मागं. आणि म्हणजे मला मला शंका यायल्यापासून मी ऐकायचो. मध्ये एक छोटा रेडिओ, पॉकेट रेडिओ होता. त्या रेडिओवर खाल्लं काय ते मध्ये वरी कळायचं मला, काय बोलते काय नाही. म्हणजे कारण मला काय व्हायचं ह्याचा संशय यायला होता. मग ती सांगत होती नवऱ्याला, म्हणजे आमच्या भावाला, की कशाला तिकडे बांधकाम करायचं आणि काय आपले पैसे आपल्याला इथंच बांधायचं वगैरे असं तसं. मग ती आमचा भाऊ काही बोलत बी नव्हता तिला, म्हणजे काय म्हणत नव्हतं, कारण तिच्या पुढे जायचं काम नव्हतं तिचं. असं चाललं होतं. मग त्यानं पैसे द्यायचं ही तर देणं लांबच राहिलं. पण काम चालू होतं, कारण माझा परीक्षा आलेली होती. हं? आणि परीक्षा आली असताना त्याच्यामुळे मला तिथून जाणं बी गरजेचं नव्हतं, कारण मला परीक्षा अभ्यास करायचा. बलबीम कॉलेजला माझा ते प्रवेश होता. तर अभ्यास करत असेल म्हणजे जाऊ दे आता, मला एवढे अपरीक्षा झाले तर बघू. आणि अवघड परीक्षेच्या म्हणजे काहीतरी पैसे भरायचे ते 1200 रुपये. आणि 1200 रुपये मी भावाला मागितले. म्हणलं भाऊ, म्हणलं मला 1200 रुपये पाहिजेत, म्हणलं फीस भरायची, म्हणलं कॉलेजची. तर म्हणलं माझ्याजवळ नाहीत की रे, म्हणलं. कारण ते असतील का नसते हा विषय नाही आपल्याकडे, मग ते बायकून दे म्हणले तर द्यावं लागेल ना, म्हणजे तिच्याकडे असले तर बघवलं. मग मी म्हणलं वहिनी मला 1200 रुपये द्या, मला फीस. माझ्याकडे तरी कुठले पैसे. हे झाला सकाळचा विषय. आता मी पैसे, आता ह्याच्यापाशी काम करत असल्यामुळं मला गावाकडलं म्हणजे माझ्याकडं पैसे बी नाही. तर 1200 म्हणजे त्या काळाचे फार मोठे होते ना. मग ते काय करावं, म्हणजे आता गावाकडं मी इथंच असल्यामुळं गावाकडे 10-5 रुपये कमीत होतो. ते बी मग जाणं इथंच बसल्यामुळं माझ्याकडे पैसे नव्हते. आणि परीक्षाचा ही अभ्यास इकडे काम करत असल्यामुळं कार्यक्रम बी तेवढ्या कालावधी 10-15 दिवसात कार्यक्रम बी बंद होते. नाही तर कार्यक्रम असल्यानंतर मला ते पैसे मिळत होते त्याचे कार्यक्रमाचे बी. ते असं सगळं चालतं या गोगानं. आणि मी आता काय करावं काय करावं म्हणून असं टेन्शनमध्येच होतो. मग आता नाहीतर गावाकडे जाऊन पैसे घेऊन यावं लागतील आता आईवडिलांकडूनच, म्हणजे अशा विचारात होतो सकाळी जाऊन घेऊन यावे. आता म्हणजे कसं जाऊन येणं होत होतं बीडवरून गावाकडे, कारण 70 किलोमीटरच गाव तिथून. अशा विचारात होतो. संध्याकाळची वेळ, मग संध्याकाळी जेवून म्हणलं वरी जावं आपलं आपलं गच्चीवर. मग गेलो तर म्हणजे किती बायका किती हे असतात हे बघा तुम्ही. त्यांनी जे दुपारची काय भाजी भाकरी काय होतं ती म्हणले आज काही स्वयंपाक केला नाही म्हणले, आता जे आहे ते खा म्हणले. म्हणजे वहिनी आमची, मी खाल्लं ते. मला त्याचं खाण्याविषयी कुठं अजून बी नाही माझं काही तसलं, एवढं काही येत नाही. जे असेल ते खायचं आपलं पोटाला बस. मग त्यावेळेस खाल्लं ही. आणि योगागून मी आपला अभ्यास करत होतो. रात्रीचे बघा 10-10:30 वाजले असतील. तर एक म्हणजे रोड टचच घर होतं त्यांचं. आला मग ते एक माणूस, मी कोण गाडी उभं केली म्हणून पाहिलं तर मला काही ते लाईटच्या उजेड तेवढं काही ओळखता आलं नाही. पण एक व्यक्ती आलं आणि काहीतरी ताई का काहीतरी म्हणलं. ते असं दार वाजलं, तेव्हा काही बेल वगैरे काही नव्हती त्या घराला. मग मला वरून दिसत होतं. मग ते कोण बी लक्षात आलं वरून कोण आहे ते. मग तुम्ही अरे तू एवढं उशिरा कर. मग त्यांचं मला ते ट्रान्समीटर चालू होतं माझं ते, कारण काही काय बोलायचं ते लगेच कळत होतं मला. आणि ते बोल म्हणले अगं मी लय गडबडते म्हणले, मला जरा पैशाची गरज आहे म्हणला. काका ताई असं पण ते नात लागत होतं त्यांचं ते. तर म्हणले यार म्हणे बरं बघू ते काहीतरी त्याला किती हजार पाहिजे होते, पण हजाराच्या पुढचेच होते ते.
2-4 हजाराचा, 4-5 10-5 हजाराचा काहीतरी गोळ होता ते काहीतरी कुजबुज ऐकू येईल. मग त्या वहिनीनं त्याच्यासाठी संध्याकाळी स्वयंपाक बनवला, खाऊ घातलं, म्हणजे स्वयंपाक बनवते लगेच निघाल्या. तेवढ्या रात्री म्हणजे 10च्या वेळ असेल, अगर 10:30 असतील आसपास ती, त्यावेळी त्याच्याबरोबर ते गेल्या ते, आणि त्याने काय तिकडे सोनाराकडून तिकडं कुठंतरी घाण ठेवले ते काही, ती कारण बोलण्यातून ऐकू येत होतं ना, काही माझे काहीतरी ठेवायचे आणि मग पैसे घेते असं. ती त्याच्या तेवढ्या रात्री जाऊन ती त्यांच्या त्या ओळखीच्या सोनार का कोणी सराफ होता त्याच्याकडे जाऊन ते पैसे आणले, त्याला दिले, त्याला जीव घातलं. त्या कोण त्यांचा पाहुणा होता त्याला जीव घातलं, काही नोकरीच्या संदर्भातलं होतं काही घोटाळा, त्याला जीव घातलं, सगळं झालं. मला एवढं रडायला आलं मंडळी, एवढं रडायला यायला लागलं, पण मी रडू शका नाही गेलो, नुसतं भुसभुस करायला लागलो. म्हणजे इतकं दुःख वाटलं. अरे मी 8-10 दिवसापासून काम करतोय, मी 1200 रुपये मागितले भावाला. हं? तर भाऊ म्हणतो नाही, आणि वहिनी म्हणते नाही. आज ते त्यांच्या नातलगातला आला व्यक्ती, त्याला त्याच्यातलं काय सोनं नाणं देऊन त्याला 20,000 रुपये दिलेत. हं? त्यांना वाटलं याला माहीतच नाही, वरी झोपलायच काय की. पण हे सगळं मला कळत होतं, मी गेलेलं वरून दिसत होतं ना, चाललेले गेलेले आलेले. मला एवढं दुःख झालं म्हणतात ना, मला अजून बी ती गोष्ट आठवते. मी एवढं रडलो, रात्रभर झोपलो नाही मी. किती अन्याय म्हटलं आपल्यावर. भाऊ बायकोच्या ऐकण्यात असल्यामुळं तो मला शिक्षणाच्या फीसला पैसे देऊ शकत नाही. हा माणूसाला त्यांच्या नातलेगाचा, बाईच्या नातलेगातला म्हणजे आलेला, त्या वहिनीच्या नातलेगातला आलेला माणूस त्याला पैसे काढून रात्रीच्या वेळी आणून जाऊन देतात. आपलं भाग्य किती खराब आहे म्हटलं. आणि मी अगोदर त्यांच्याकडे काम वगैरे सगळं चालू होतं या गोष्टी. आणि मग मी दुसऱ्या दिवशी ठरवलं की आता त्यांच्याकडे राहायचंच नकोच म्हटलं. ही बळच, कारण माझ्या ऐकण्यात, त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की त्यांना मी तिथं नको होतं. म्हणजे भावाचं एवढं काही नव्हतं, पण वहिनीला वाटायचं की मी इथं जर राहिलो तर त्यांच्या जे काही इस्टेटीमध्ये वाटेकरी होईल, हा उद्देश होता. म्हणून त्यांनी थोडंसं कानाडोळा केला. मला तो म्हणलं की तलवार का ताक वळकू येतंय. मी तिथून काढता पाय घेतला आणि आलो. दुसऱ्या दिवशी गावाकडेच आलो. म्हटलं आता परीक्षा द्यायची असली तरी गावाकडूनच येऊन द्यायची इथं परीक्षा, त्यांच्याकडे राहणंच नको म्हटलं. म्हणजे पुन्हा ते भावाला काही कळलं, त्यांना पैसे दिले काहीतरी बघून, म्हणजे त्याला लक्षात आलं एक गोष्ट. पण मला राहायचं नाही, म्हणजे माझ्या मनामध्ये आता ती काम बी नको वाटायलं. पण ती काम भावाला बी, कारण ती वहिनीनं सांगितलं की माझा भाऊ लावा तिथं, भावालाच लावा की ह्या ह्यांना लावलं तर आपल्याला पुन्हा आपले हिशे करते. डायरेक्ट बोलून दाखवलं त्यांनी. इथंच राहिलं तर ते मग आपल्या इथंच हे होते. पण देवाला काळजी, मी तिथं राहणं सुद्धा योग्य नव्हतं. कारण मला त्यांच्या त्या चौकटीमध्ये राहणं शक्य नव्हतं. कारण ती माझ्या योग्यतेचं काम पण नव्हतं ते काही करायचं. कारण माझं शस्त्र वेगळं होतं. मी माझ्या असल्या विचाराचे, देवधर्मातले अगर काही वेगळे विचार, त्याच्यामुळं ती त्यांचं माझी शेटिंग जमत बी नव्हती. त्याच्यामुळे मी पण तिथं राहिलो नाही. कारण बरेच त्याला घटना बी तशा झाल्या होत्या. कारण एकदा असं कुठला तरी दिवाळीचं कुठला तरी कार्यक्रमाचं काहीतरी होतं, त्यांचे नातलग आले वहिनीचे, तर सगळ्यांना कपडे घेतले, आम्हाला नेलं आणि वैयक्तिक सगळ्यांना भारी भारी कपडे घेतले दुकानामध्ये. आणि मला आपलं एक साधं 100-150 रुपयाचा ड्रेस घेतला, म्हणजे ती एकदम खाल्ल्यात पट्टीतला. त्यावेळेस मी मला कसं तरी वाटलं, रडायला आलं. कारण ते किती माणसं एवढं भेदभाव करतात ही. त्याच्यामुळं मला घरातल्या जी गोष्टी असतात ना, मी तुम्हाला बोलतो, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो मी काय, की त्याचं कारणच मी सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलाय असल्या. भाऊ भाऊजाई, आई वडील, सर बहीण, काय म्हणतात ना, सगळ्याचा. त्याच्यामुळं मी अलिप्त राहिलो सगळ्यांपासून. कारण प्रेम नावाचं ना, कुणी मला सहारा, प्रेमाचा असा हात फिरवला आहे की मला नाही की बाबा तू आमचा भाऊ, नाही वाटलं. त्यांच्या मनात काय असेल पण त्यांनी व्यक्त कधी केलं नाही, काय नाही. मला अजून बी वाईट वाटतात गोष्टी. पण आता ते समजा मी परिपक्व झालोय, आता तुम्ही लोक सगळे मला जोडले गेलात, आणि त्याच्यामुळे मला थोडंसं कुठंतरी एक ऊर्जा आली असं वाटतंय. कारण आपणच जर लढायला लागलो, तर आपणच जर हे करायला लागलो, तर आपण यांना काय सांगूया असं वाटतं. पण एक कधी आठवण, तुम्हाला ही आत्मकथन सांगताना मला आठवण येतात ना, करे खूप आहे दुःखदायक आठवणी, खूप. आणि त्यानंतर मी ती समजा परीक्षा दिली. एक काहीतरी झाला प्रॉब्लेम, काहीतरी मला काही आठवत नाही तेवढं. पण गावाकडे आलं आणि
अगोदर जे माझं मन होतं की समजा आता मग माझं मन जरा वेगळंच झालं. आता कसली तरी मुलगी करायची म्हणजे आता कुणी बी कुठे घर जावई म्हणून काही करू कसलं तरी करायचीच आता पोरगी. कारण मला ही ही घरचे भाऊ भाऊजाई करून आधार नाही, आईवडिलाचं तसलं आहे, कुणाचाच नाही. मग तरी एकटा एकटा पडला, अगोदरच एकटा होऊन अजून त्यात भर पडायला लागली. त्याच्यामुळं मी तिथून बिडवून निघताना समजा तिथून जायचं नाही आता, आणि आपण आपलं काहीही करू आणि कुणाचीही कसलीही मुलगी करू, कशी काय पण करायची म्हणलं, मुलगी करायची म्हणतं करायची. कारण आपल्याला काहीतरी बोलायला, सुख दुःख सांगायला कुणीतरी हवंच. कारण ही आपल्याला ती तरी बाई आपल्याला थोडंसं हे करेल, आपल्या ही ज्या आहेत अडचणी त्या थोडंसं दोन गोष्टी बोलल्या तर मनाला बरं वाटेल. हं? आणि ही मंत्र साधना, पूजा अर्चा देवानं कुठंतरी माझं घरानं ऐकलं. आणि मी असंच होतं उन्हाळ्याची दिवसात ते नाही उन्हाळ्याची नव्हत काय, बहुतेक फेब्रुवारी महिन्यात काय काय माझ्या लक्षात नाही तेवढं. पण एक आमचे जे मामा होते, एक तिकडून आलो होतो नेटकच, बघा किती योगायोगाच्या गोष्टी. त्या बीडमध्ये काळामध्ये मी बऱ्याच गोष्टी केल्या. तिथं पत्रकारिता केली, सहकार नावाचं एक साप्ताहिक होतं, त्या साप्ताहिकामध्ये पण लिखाण वगैरे करत होतो, वार्ताहराचं काम बी करत होतो तिथं. आणि तिथून मी चालू होतं येणं जाणं अशा गोष्टी. तेवढ्यामध्ये एक मामा आले आमची, ती तुम्हाला पूर्वी सांगितलंय मी, मला ज्या मामाने मला एवढ्याशा नारळाच्या तुकड्यासाठी 1 किलोमीटर पळवलं होतं ते मामा आले. हं? तुम्ही जर माझं पहिल्यापासूनचं जर आत्मकथन ऐकलं असलं तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे, पहा मागच्या भागात 1-2 भागामध्ये असेल पहिलाच बहुतेक. तर ते मामा आले होते. मी रात्रीच्या वेळ तर मामा येऊन बसले होते अगोदरच. मी तर म्हणतो ना, फोन वगैरे तसली सोय नसल्यामुळे ते कोण आलं घरी काय पता लागत. मग आले होते मामा. आता मामा शक्यतो येत नव्हते कधी ते, कारण आईचं आणि मामाचं थोडंसं वाकडं, त्यांच्या जमिनीच्या संदर्भात भांडण तंटे होते ना. आता ती जमीन जी होती भांडण खेळून आईनं मिळवली होती, त्या मामाबरोबरच भांडण करून. त्याच्यामुळे दोघांचं असं होतं. आणि ती चुलत मामा होते, ते काय सख्य मामा नसल्यामुळे भांडण चाललं होतं ते. आणि मग ते आलेले होते अगोदर. मी आले की मग त्या मामा आले की मग सगळे जेवण वगैरे संध्याकाळचे झाले. मग मग सगळे आता वडील आजारी सतत असायचे कामामुळे, आपल्याला ते आपलं आपलं पडले आपले असे करून आपलं तिथंच. आणि मी आपलं मग लगेच मामाने विषय काढला. बसल्या बसल्या जेवण वगैरे सगळं झालं की म्हटले, काय करतोस रे तू? मी म्हणलं काय नाही. म्हणलं म्हणजे काय करतो म्हणजे काय काय काम करतोस म्हणले मला. म्हणलं मी आता काय सांगू, मी काय काम करतो म्हणलं. मी काही सगळंच करतो. म्हणलं मग कुठे गेलतो? म्हणलं बीडला असतो. म्हणलं बीडला काय करतोस? काय नाही म्हणलं, रेडिओला लिहितो, सध्या माझं शिक्षण बी चालू आहे म्हटलं, अभ्यास बी चालू आहे, परीक्षा वगैरे असलं तसलं. बरं बरं बरं. मग म्हणजे काय होणार आहेस तू पुढे शिकून? म्हणलं काय नाही म्हणलं, एक तर ही माझं शिक्षण झालं तर एखाद्या वेळेस म्हणलं आता पुढे काय करायचं बघत, पण तसं काही नियोजन नाही. मग इकडं म्हणजे माझी माहिती काढून घ्यायला लागली. आणि ते मामा आले होते सुईरपण घेऊन, विशेष म्हणजे. मग असंच बोलत 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 विषय इकडले तिकडले काय म्हणजे माझी माहिती गुप्तहेनं मस्त काढून घेतली. आता मला काय माहिती त्यांच्या पोटात काय शिजत येते, मला काहीच माहीत नव्हतं. मी आपलं ते सांगन तसं आपलं ते विचारल्या प्रश्न उत्तर देत राहिलो गप्पा म्हणून. म्हणले तुला लग्न वगैरे काही करायचं नाही का? म्हणलं करायचं ना, पण मी कुठं काय करतोय म्हणलं अजून. त्याने घातला अजून लग्नाचा विषय. म्हणले लग्न काही करायचं असलं तर अरे आपल्या पाहुणे आपल्या पोरगी म्हणले आपल्याकडे, आपले एक अंबाजोगाईची पोरगी म्हणले, चांगली पोरगी, 2-4 बहिणी आहेत म्हणले, ती मोठ्या पोरीचं लग्न करायचं, ती माझी ओळख झाली म्हणले. मी तिकडं जोगायला तिकडं कडे गेलं, तिथं ओळख झाली म्हणले, असं तसं त्यामुळे सांगितलं बात. म्हणलं बरं बरं. म्हणलं मग कधी पाठवू पाहुणेले बघायला इकडं? म्हणलं काय बघायचं म्हणलं, तुम्ही तर बघितलं मी तेव्हा हा इथे असं आहे म्हणलं. नाही असू दे ना म्हणले, पण पाठवू का म्हणले पाहुण्याला? म्हणलं पाठवा म्हणलं कधी बी, काय म्हणलं बघते फक्त सांगा म्हणलं कधी आहे, कोणवर येणार आहेत, काय येणार आहेत का, अगर ह्या दिवशी अगर ह्या तारखेला थांबवलं म्हणलं, नाहीतर मी सारखंच पळतोय म्हणलं बाहेर. मग त्यांनी दिला एक 4-8 दिवसाचा काहीतरी वेळ. आणि
मग ते गेले, त्यांना वाटलं, म्हणले मुलगी मलाच पण मुलगी लई चांगली आहे म्हणले, मी बघितले. आणि म्हणलं अहो मुलगी असं पाहिजे म्हणलं मामा, की मला एकतर धार्मिक पाहिजे म्हणलं. सगळ्यात गोष्ट तुम्हाला सांगतो माझ्या अटी. आता ती शहरातली म्हणल्यानंतर ती देवदेव मानते का नाही हे काय मला, तिला देवादिकाचं, अरे म्हणले येडायस का काय म्हणले, अरे तू काय देवदेव करतोस, तेवढी देवदेव करणारी मुलगी म्हणले. मग देवदेव करणारी म्हणल्यानंतर मला एक कुठतरी माझं मन बरं वाटलं. म्हणजे शहरातली मुलगी सुद्धा देवदेव करते, ही मला आनंदाची गोष्ट. तशी तर मी एकदा मुंबईची मुलगी एक माझ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आली, ते तर जीन्सची पॅन्ट, त्या काळातलं टी शर्ट वगैरे घालणारी मुलगी इतकी धार्मिक होती. पण ती समजा ती आता मुंबईकडले लागलो, आपलं ते सूत्र जमणार नव्हतं म्हणून ती आपला विषय घेतला सोडून. पण ही आपल्या जवळ आहे. अंबाजोगाईचं म्हणजे काय एक 25-26 किलोमीटर लागत, 30 किलोमीटरच्या आत बाहेर जवळ आहे म्हटलं. आणि ती शहरातली आणि ती देवदेव करते, त्यात माझं मन थोडंसं गुंतपणलं. कारण पूर्वीपासून देवदेव करणाऱ्यापैकी मला आवड होती. आणि धार्मिक असावी, धार्मिक असणारे माणसं थोडंसं बरे राहतात, हे माझं मत आहे. मग म्हटलं ठीक आहे, देवदेव करणाऱ्याचं हां म्हणले, तिला म्हणले कळतंय म्हणले, तिला ती जाणत पण करते म्हणले. जाणत पण करते, हां म्हणले तिच्या अंगामध्ये नरसिंह आहे म्हणले, तिला नरसिंहाचं वार आहे म्हणले तिला. ए बा म्हणलं तसलं वारं फिरं काय मामा सांगू नका म्हणलं, मला ते नको होतं. मला देवदेव करते मान्य, पण ती वारं अंगात येणं असलं काय मला पटत नाही म्हणलं. ती नाही रे, त्या अंगात नाही रे येत म्हणले, तिचं नरसिंहाचं तिच्यामध्ये आहे म्हणले, त्याच्यामुळं देवाची ते तिच्याकडे लोक येतात म्हणजे बघायला वगैरे. जाणत पण करते म्हणले. अहो जाणत पण करतं, पण ती अंगात वगैरेचं काही मला ते पटणार नाही बाबा म्हटलं. काय करते म्हणले, चांगलं आहे ना म्हणलं देवाचं करणारे असलेच. आपण त्या जाणते म्हणलेच ना, मी जाणतेला तर कटाळू म्हणलं. ही जाणतं आपल्या घरात नाही का म्हणलं, आमचा चुलता जाणताच आहे की म्हणलं, तू दादा नाही ते जाणते म्हणलं, जाणते नको आपल्याला, हा देवदेव करणारे असं म्हटलं. जाऊ दे म्हणले, चलत असतं. पण देवादिकातली म्हणून हा म्हणले काय नाही, गरीब माणसं आहेत म्हणले, काही अडचण नाही म्हणले, सगळं चांगले आहेत म्हणले, ही मोठी आहे सगळ्यात. आणि मी मुलगी पाहिली म्हणले, मस्त छकाटी म्हणले, एकदम दिसायला नंबर 1 आहे म्हणले. त्याने चांगलं सांगितलं. तू बघितल्यानंतर नाही म्हणणारच नाहीच म्हणले. म्हणलं असं कसं काय म्हणतात. हां म्हणले पूर्ण मी बघितली म्हणलं, तिच्याकडे चहा पाणी करून येतो म्हणलं, सारखे जातो म्हणलं, की अंबाजोगाईला गेलो मी त्यांच्या घरी जात असतो म्हणले. त्यानेच काढलं म्हणले. मग मी म्हटलं आमचा भातचा आहे, मग बघूया म्हणले. म्हणजे या म्हणले, जाऊन बघून या, काय विचारून या, पोरगं काय करतंय सांगा म्हणले. म्हणून मला काय तू काय करतोस माहीत नव्हतं, म्हणून मी चौकशी लावलो म्हणले. म्हणले मग पाठवू का म्हणले. म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं, पण ते फोटो, मुलीचा फोटो वगैरे घेऊन या म्हणून. आता फोटो घेऊन गेला, अरे म्हणले फोटो एक काय किती म्हणशील तेवढी. म्हणलं का, आणि म्हणले तिचा बापच फोटोग्राफर आहे. म्हणजे आता ही तिचा बाप म्हणजे मुलीचा बाप फोटोग्राफर, आम्ही फोटोग्राफी करणारे, म्हणजे आमचं अजून तिथं एक सूत्र जमलं. कारण ते फोटोवाला, मी फोटोवाले, फोटोचे कामं करणाऱ्यापैकी. अरे म्हणले बघ तू बी फोटो काढतोस, मग ते बी करतात म्हणले, मग काय सासरे जावाय फोटोवालेच आहेत म्हणले, मग त्या फोटोला काय कमी म्हणले त्यांच्यात, तू म्हणशील तेवढे फोटो देतो ना म्हणून. मला म्हणते ना फक्त एक फोटो द्या म्हणून, साडीवरला, साडी असणारा फोटो पाहिजे म्हणलं, म्हणजे साडी. मग ते मामाला पुन्हा दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे करून त्यांना वाटेल लावलं. आणि मग तेव्हा मला मग वाट्याने बोलत गेलं, म्हणजे चांगली मुलगी नाही म्हणू नको, गरिबीतले आहेत मस्त. आता गरिबीतलं म्हणण्याचं माझ्या म्हणजे बऱ्याच गोष्टी कशा जुळायला लागल्या. एक तर ती देवदिकातली एक, दुसरी गोष्ट म्हणजे माझे सासरे जे होणारे ते फोटोग्राफर जुन्या काळातले, ब्लॅक अँड व्हाईट. मी पण जुन्याच होता जरा, पण माझ्या काळात थोडा रंगीतपणा आलता, रंगीत झालं तर चालू. आणि मग म्हटले ती एक सूत्र, ती देवाचं एक जुळायला लागलं. आणि दुसरी गोष्ट ती गरिबीतलं, म्हणजे माझं गरिबीतली का करायचं त्याचं कारणच होतं की श्रीमंतातले आपल्याला ती कव्हर करतील म्हणून श्रीमंत करायची नव्हती. आणि ती म्हणले 4 मुली आहेत म्हणले, त्याच्यामुळं त्यांची परिस्थिती नाजूक आहे आणि आपलं गरिबीचं बरं आहे म्हणले.
मला काय हुंडा फिंड्याचे काय एवढं काय तसलं काही नव्हतं. गरिबीतलं असावं म्हणजे गरिबीतलं असलं की आपल्याला ताण येणार नाही, अशा तशा गोष्टी आमच्या डोक्याने बसलेल्या. मग मी बऱ्याच गोष्टी म्हणलं जुळायला लागल्यात, एक मानसिकता माझी बनली. म्हणून मी गप्पा मारत मारत त्यांना कुंभेफळपर्यंत असंच बोलत बोलत गेलो. मग त्यांना ते गाडीत बसवलं. ती मग त्यांनी सांगितलं, वा चांगले गरिबीतलं मस्त आहे आणि तू नाही म्हणू नको, तू पोरगी बघितल्यानंतर मला तर पोरगी आवडली म्हणले, पण आता तू पण बघ म्हणले, त्याच्यासारखे पोरगे नाही असं तसं. त्याने मला खूप बनवलं म्हणले. हं? आता मग माझी मानसिकता काय झालं, उत्सुकता त्यांच्या वर्णनावरून वगैरे, अगर का असं उपरवाल्याच्या मनात आल्यानंतर ते कुठं कुठाचे नाते जोडतो हे काय सांगता येत नाही. कुठंतरी आमचं जुटलेलं असं ना, त्याच्यामुळे मला बी थोडंसं ते आकर्षण झालं मुलगी बघण्याचं, अगर मुलगी करण्याचं. मग ते गेले झाले. मग का तिने दिला होता वेळ, मग त्यांनी सांगितलं ह्या दिवशी येतील, मग ती येणार आहेत. त्या दिवशी मग आम्ही जे वगैरे सगळे दुकान वगैरे मग ते थांबलं, कुठं जायचं दौरा बंद केला आणि दुकान वगैरे तिथलं बसायच्या वगैरे साफसफाई धुवून वगैरे घेतलं. कारण मी कधी बघत बी नव्हतो जास्त, सारखं दौऱ्यावरच असायचं बाहेर बाहेर फिरणं. आणि मग पुढे आले समजा, जे आता माझे सासू आणि सासरे आले त्या स्कूटरवर. आता तसल्या खेड्यागावात बुर्रू करीत आले. मग ती आले, आता मी त्यांना बघितलं नव्हतं. मग ते अंदाजावर त्यांनी सांगितलं अशा अशा ठिकाणी. मग ते आले. मग आले, पुढे काय झालं, मुलगी मला पसंत पडली का नाही, त्यांनी काय झालं, पुढे काय झालं, आमचं लग्न झालं का, ही सर्व गोष्टी तुम्हाला पुढील भागामध्ये पाहायला भेटतील, ऐकायला भेटतील. पण तोपर्यंत मंडळी आपला निरोप घेतो आणि माझं ऐकत राहा, माझं आत्मकथन, आणि प्रतिसाद द्या, कसं ते सांगा, म्हणजे मला पुढील भाग तुम्हाला सांगण्यासाठी एक आनंद वाटेल. तर असो, आपला निरोप घेतो, परत भेटतोय पुढील भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.